लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर हे राजश्रीला तपासतात तेव्हा रत्नाकर म्हणतो की राघव बरोबर आहे, राजश्रीने तुझा स्ट्रेस घेतला असेल. तेव्हा राघव म्हणतो की ठीक आहे, मी माझ्या सिनियरला फोन करून तसे सांगतो. तर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, मी काही औषधे लिहून देते. राघव म्हणतो की बाबा, ट्रान्सफर रद्द होणार नाही, पण मी बघतो ती काही ट्रान्सफॉन्ड करता येते का. त्यानंतर राघव हा फोन करण्यासाठी बाहेर जातो, तर रत्नाकर आणि डॉक्टरसुद्धा बाहेर निघून जातात. तेव्हा सिंधू लगेचच राजश्रीला म्हणते की आई उठा, सगळेजण गेलेत. तर राजश्री लगेच उठून उभा राहते. इकडे रिषभ आणि रजनी बाहेर येतात. तर रजनी राजश्रीच्या छातीत दुखायला लागलं म्हणून काळजी करत असते. तेव्हा रिषभ म्हणतो की आत्या, राजश्री आईला BP आणि शुगरचा त्रास आहे. तेव्हा आता राजश्री आईच्या छातीत कसे दुखायला लागले. तर रिषभ म्हणतो मला वेगळाच डाऊट येतो, मला वाटतंय राजश्री आई नाटक तर नसेल ना करत. तर रजनी म्हणते काही कसा बोलतोस रिषभ. तर रिषभ म्हणतो की दादाने इथे थांबावे म्हणून राजश्री आईने तसे केले असावे असे मला वाटतंय. तर रजनी म्हणते रिषभ तू डोक्यावर पडला का, काहीही बडबडू नकोस. तेव्हा रिषभ म्हणतो मगाशी तू बघितलं का काकू किती अपसेट होती आणि तू सिंधूला अजून ओळखत नाहीये असे रिषभ रजनीला सांगतो. तर रिषभ म्हणतो सिंधू वहिनी राजश्री आईसाठी काहीही करू शकते. तर रजनी म्हणते तुझे बरोबर आहे, पण राजश्री वहिनी असे नाटक नाही करू शकत. रिषभ म्हणतो की सिंधू वहिनीला तिच्या कार्यक्रमांना सगळ्यांना बोलवायचं होतं, तेव्हा सिंधू वहिनीने मारायचे नाटक केले होते, माहीत आहे ना तुला. तर रजनी म्हणते हो, सिंधू काहीही करू शकते. तर रिषभ म्हणतो की मी सिंधू वहिनी आणि राजश्री आई समोरून जात होतो ना, तेव्हा मी त्यांचे बोलणे सुद्धा ऐकले. तेव्हा रजनी म्हणते असे चोरून लोकांचे बोलणे ऐकायला काही वाटतं का तुला. तर रजनी म्हणते काय ऐकलं ते सांग ना. तर सिंधूने ज्या वेळेस काकूला सांगितले असते की मी काय जादूची कांडी आहे का अशी फिरवली की लगेच झाली जादू, तेव्हा राजश्रीने सांगितलेले असते सिंधू काहीही कर पण राघवला थांबव. तेव्हा हे सर्व रिषभ रजनीला सांगतो. ते ऐकून सिंधूने राजश्रीला सांगितलेले असते की सापडली, जादूची कांडी सापडली. हे सर्व रिषभ सांगताच रजनीला मोठा धक्का बसतो आणि रजनी मोठ्याने हसत तोंडाला हात लावते. तर इकडे राघव हा त्याच्या सिनियर्सला फोन करून सांगतो की माझ्या आईची तब्येत खूप खराब आहे आणि त्यामुळे मला आत्ताच येता येणार नाही. तर राघव म्हणतो माझ्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे आणि आईची तब्येत बरी झाली की मी लगेचच जॉईन होईल. राघव म्हणतो IPSसाठी असं कारण योग्य नाही मला माहीत आहे, पण प्लीज माझ्यासाठी कॉपरेट करा. तेव्हा सिनियर हे तयार होतात. तर इकडे राजश्री आई का सिंधूला म्हणते की सिंधू आपलं काम झालं ना आणि राघव त्याच्या सिनियरशी बोलला का. तर सिंधू म्हणते बोलतील. तर सिंधू राजश्रीला सांगते की मी तुम्हाला एक सांगते, राघव सर आता इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा राजश्री म्हणते खरंच. तर सिंधू म्हणते हो. तर इकडे राघव सिनियर्सला फोन करून लगेचच राजश्रीच्या रूमकडे येऊ लागतो. तर इकडे राजश्री सिंधूला म्हणते की हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालंय आणि सिंधूला घेऊन नाचू लागते. तेवढ्यात राघव हा तिथे येऊन दरवाजा उघडतो. तर राजश्री ही हसत सिंधूला टाळी देत असते. तेव्हा ते सर्व बघून राघवच्या सर्व लक्षात येते. तर सिंधू ही राघवशी बोलू लागते. तेवढ्यात राघवला राग येऊन राघव सिंधूकडे बोट करत सिंधूला गप्प बसण्यासाठी सांगतो आणि रागाने राजश्रीकडे बघत राघव हा तिथून निघून जातो. तेव्हा राजश्री डोक्याला हात लावत म्हणते की अरे देवा, हे काय झालं. तर राजश्री म्हणते की आता राघव माझ्यावर खूप चिडलाय आणि आता मी काय करू, मी हे असं करायला नको होतं. तर सिंधू राजश्रीला शांत व्हायला बोलते. राजश्री म्हणते मी राघवसोबत खोटं बोलायला नको होते आणि त्याला राग आला आणि तो चिडला, तर आता मला तो कधीच माफ नाही करू शकत. तर सिंधू म्हणते आई तुम्ही शांत व्हा, मी राघव सरांकडे जाऊन बोलून बघते. तर इकडे राघव रागाने त्याच्या रूममध्ये येतो. तेव्हा रजनी, रिषभ आणि रत्नाकरने राघवला थांबवण्यासाठी कसा आग्रह केलेला असतो हे सर्व आता राघवला आठवतं. तर राजश्रीने छाती दुखायचे कसे नाटक केले हे सर्व राघवला आठवून राघव हा रूममधील इकडच्या ती वस्तू तिकडे फेकू लागतो आणि जोराने राघव खुर्चीही खाली पाडतो. तेवढ्यात सिंधू ही तिथे येते. तर राघव सिंधूला म्हणतो की सिंधू आता मला काहीही ऐकायचं नाही, कारण मी सर्व काही माझ्या डोळ्याने बघितलंय. तर राघव म्हणतो की
तू मला काहीही सांगू नको. तर सिंधू म्हणते तुम्ही जे बघितलं ती फक्त अर्धी बाजू होती. तर राघव म्हणतो मला शब्दात आता अडकवू नकोस, कारण तू हे मी जाऊ नये म्हणून सर्व नाटक करायला भाग पाडलंस, बरोबर ना? तर सिंधू म्हणते केलं आम्ही नाटक, पण त्यामागची भावना तुम्ही समजून घ्या ना. आणि तुम्ही जात असल्यामुळे आईला खूप त्रास होत होता. राघव म्हणतो की पण मुळात तुला हे सर्व करण्याची काहीच गरज नव्हती. राघव म्हणतो की माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर करायला तू कोण आहेस, आणि आता तू मै जाऊ नये म्हणून मला थांबवायला आईचा वापर करतेस. सिंधू म्हणते की तुम्हाला आईला होणारा त्रास तुमच्या इगोमुळे दिसला नाही, पण मला हे सर्व दिसत होते आणि मी ते सहन करू शकत नव्हते, म्हणून आम्ही हे सर्व केल्याचे सिंधू राघवला सांगते. राघव सिंधूला म्हणतो की सिंधू ती माझी सख्खी आई आहे. तेव्हा सिंधू म्हणते की मला सुद्धा त्या आईपेक्षा जास्त प्रेम करतात, तेव्हा त्यांना होणारा त्रास मी असे बघू शकत नव्हते, म्हणून मी हे सर्व केलं. तेव्हा राघव राग येऊन सिंधूला हात जोडत म्हणतो की कृपा कर आणि माझ्यावरती असे उपकार करून मदत करू नकोस आणि माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये नाक खुपसू नकोस. तेव्हा सिंधू म्हणते तुम्ही प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ का काढताय, आणि मान्य आहे की आम्ही हे सर्व केलं, पण त्यामुळे आई किती खुश झाल्या हे तुम्ही बघितलं का? तर सिंधू म्हणते उलट तुम्ही इथे थांबले तर राया भाऊजी आणि तुमच्यामधला गैरसमज दूर होण्यासाठी मदत झाली असते. तेव्हा राघव सिंधूला म्हणतो की सिंधू आपल्यामध्ये हे सर्व खोटे नाते आहे, हे सर्व तू सांगत असते ना, आणि आता जे तू बायकोचा हक्काने मला हे सांगतेस ना, तेव्हा ते कुठल्या अधिकाराने सांगतेस ते अगोदर मला सांग. ते ऐकून सिंधू विचार करते की राघव सर आज असे का वागतायत. कालपर्यंत राघव सर माझ्यासाठी सर्व काही करत होते आणि आज एका क्षणात असे वागून मला परके का करून टाकले असा विचार सिंधू राघवकडे बघून करते. तेव्हा राघवने पूर्वी ट्रिपला जाण्यासाठी घरच्यांना कसे कन्व्हिन्स केले असते हे सर्व आता राघवला आठवते. राघव सरांनी ट्रिपला नेऊन माझी किती काळजी घेतली आणि माझ्यासोबत किती डान्स करून मला किती भन्नाट प्रेम दिलं हे आता सिंधू समोर आलेलं असतं. तर राघव म्हणतो आता का गप्प बसलीस, आणि असंच आता गप्प बसत राहा, आणि मी तुला 1000 वेळा सांगितलंय. तर राघव म्हणतो की असंच गप्प राहा, आणि आत्ता जाऊन मी माझ्या सिनियर्सला सांगणार आहे की मी परत येतोय, असे म्हणत राघव तेथून जाऊ लागतो. तर जाणाऱ्या राघवला सिंधू म्हणते त्यांना काय सांगणार आहेत, तुमच्या बायकोने तुम्हाला फसवलं. तर सिंधू म्हणते एका IPS अधिकाऱ्याला त्याच्या बायको आणि आईने फसवलं हे सांगून तुमचे रेप्युटेशन तुम्ही खराब करणार आहात का, असे सिंधू राघवला सांगते. तेव्हा राघवने सिनियर्सला फोन करून आईची तब्येत बरी नसल्याचे कसे सांगितले आणि कन्व्हिन्स केले हे सर्व आता राघवला आठवतं. तर राघव काहीही न बोलता निघून जातो. तेवढ्यात राणी ही राघवच्या रूममध्ये येत दरवाजाला नॉक करते आणि आतमध्ये येते. तेव्हा सिंधू म्हणते चक्क आज नॉक करून आलात. तर राणी म्हणते हो, ॲक्च्युली मी आणि राया बाहेर शॉपिंगला जाते, तेव्हा तुला काही हवं असेल तर सांग, असे सांगण्यासाठी मी आली असल्याचे राणी सिंधूला सांगते. तर सिंधू म्हणते तुम्ही राघव सरांना विचारा, आणि माझी एवढी काळजी तुम्ही कधीपासून करायला लागल्या. तेव्हा मी तुमचे सर्व नाटक ओळखते, आणि आत्ताच्या आत्ता मधुताई तुम्ही हे नाटक बंद करा, आणि राया भाऊजींबरोबर आणि त्यांच्या भावनांबरोबर जे तुम्ही खेळताय ना ते चांगले नाही, कारण राया भाऊजींनी तुम्हाला एक संधी दिली. तेव्हा मधू म्हणते की मला कसं वागायचं हे तू शिकवू नकोस, ते मला चांगलंच माहीत आहे. तर मधू म्हणते की रायांना घरी आणून तुला तू किती महान आहे हे सांगून राघवचं मन जिंकायचं, बरोबर ना. तर सिंधू म्हणते तसं काहीच नाही आहे. तर मधू म्हणते की दरवेळेस सिंधू तूच कशी जिंकशील, तेव्हा जिंकण्यासाठी हा खेळ नाही आहे, तुम्ही अजूनसुद्धा लक्षात घ्या, आणि यामध्ये राया भाऊजी खरडले जातात. तर सिंधू म्हणते की मधुताई मी तुमचे हे नाटक तुम्हाला करू देणार नाही, आणि ते सत्यात उतरवेन. तेव्हा मधू म्हणते आता मी मला जे वाटेल तेच करेल. त्यानंतर राया, राघव आणि मधू ही शॉपिंग करून घरी येतात. तेव्हा राघवसुद्धा त्यांच्याबरोबर शॉपिंगला गेल्यामुळे सिंधूला मोठा धक्का बसतो. राणी सिंधूला म्हणते की ॲक्च्युली आम्ही मॉलमध्ये जाऊन खूप मज्जा केली आणि आम्हाला खूप आनंद आला. तर राघव हा त्याच्या रूममध्ये जातो. तेव्हा सिंधू राघवला म्हणते की तुम्ही त्यांच्याबरोबर का गेला होतात. तर सिंधू म्हणते तुम्ही मधुताई आणि राया भाऊजींच्या मध्ये येतात. तेव्हा राघव म्हणतो तूच बरोबर आणि बाकी सगळे चूक, हे बोलणे आता तू बंद कर. तेव्हा आता सिंधू
राघवला त्यांच्यामधून बाजूला होऊन मधूचे सत्य कसे समोर आणते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.